महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळाच्या मार्फत विविध योजना ह्या राबवण्यात येत असतात. त्यामधील शिष्यवृत्ती योजना बद्दलचा फॉर्म हा ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात. तर आपण या ठिकाणी पाहू शकता 26 प्रकारचे विविध लाभ या बांधकाम कामगाराला मिळत असतात. त्यामधीलच शिष्यवृत्तीसाठी आपण या ठिकाणी पाहू शकता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 2,500 रुपये हे देण्यात येत असतात. त्याचप्रमाणे 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये, त्यानंतर 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये, त्याचप्रमाणे 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये आणि पदवी अभ्यासक्रमाकरता 20,000 रुपये नोंदित कामगाराच्या पत्नीसह हे लागू असतात आणि यासाठीचा अर्ज कशा प्रकारे करायचा हे आपण आता या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या होम पेजवरती यायचं आहे. त्यानंतर दाव्यासाठी अर्ज करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर न्यू क्लेम हे निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कामगाराचा जो रजिस्ट्रेशन क्रमांक आहे तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर कामगाराच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. OTP व्हॅलिडेट केल्याच्या नंतर अशा प्रकारे त्या कामगाराचा फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण योजना श्रेणी निवडा यावरती क्लिक करायचं आहे आणि योजनेमध्ये आपल्याला शैक्षणिक कल्याण योजना हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर योजना निवडताना कितवीत आपले जो मुलगा मुलगी असेल ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयाचा पत्ता, महाविद्यालयाचे नाव म्हणजे डिग्री आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे, शैक्षणिक वर्ष टाकून घ्यायचं आहे, ईमेल ID टाकून घ्यायचा आहे महाविद्यालयाचा आणि फोन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रवेशाची दिनांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लागणारे कागदपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता. चालू वर्षाचे बोनाफाईड आहे, महाविद्यालयाचे ओळखपत्र, पाल्याचे आधार कार्ड आणि त्यानंतर शिधापत्रिका हे एवढे सगळे कागद आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे आणि येस करून आपल्याला या ठिकाणी आपले कामगार मंडळातले अपॉइंटमेंट आपल्याला या ठिकाणावरून बुक करून घ्यायचे आहे. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्लॉट दिसतील आणि भेटीची तारीख आपल्याला यासाठी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे, सिलेक्ट करून घ्यायचे आहे ते कॅलेंडरमधनं आणि अशा प्रकारे आपला फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रिसिप्ट आपल्याला जनरेट होईल. त्यानंतर अशा प्रकारची प्रिंट आपल्याला जनरेट होईल. ही प्रिंट घेऊन आपल्याला आपल्या जवळच्या WFC मध्ये जायचं आहे, म्हणजेच कामगार कल्याण मंडळात आपल्याला जायचं आहे.